नमस्कार मित्र. मागच्या दिवसात आपण टीग वेल्डिंगच्या प्रस्तावना, त्यानंतर टॉर्च, त्यानंतर इलेक्ट्रोड प्रिपरेशन अशा बरेचसे टॉपिक कव्हर केलेले. आता आपण पुढचा महत्वाचा टॉपिक आहे की टंगस्टन इलेक्ट्रोड टीग वेल्डिंग मधील GTAW वेल्डिंग मधील एज प्रिपरेशन. आता आपण यापूर्वी वेल्डिंग मध्ये आर्क वेल्डिंग किंवा गॅस वेल्डिंग मध्ये जे काही जॉब केले किंवा जॉब बघितले त्याच्यामध्ये जे एज प्रिपरेशन आणि टीग वेल्डिंग मधलं एज प्रिपरेशन याच्यात बऱ्याच अंशी फरक आहे. कारण याच्यामध्ये आपल्याला फक्त नॉन फेरस धातू आणि हाय ऑलॉय स्टीलचे धातू जसं ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, त्यानंतर स्टेनलेस स्टील हे सर्वात जास्त या धातूंवर वेल्डिंग केली जाते. आणि हे धातूंचे गुणधर्म फार वेगवेगळे असल्यामुळे याच्यामध्ये एज प्रिपरेशन ही खूप महत्वाची बाब आहे. त्याच्यामुळे आपल्याला यामध्ये जे काही एज प्रिपरेशन करावं लागतं त्याची थोडक्यात आपण माहिती घेऊ. त्याच्यामध्ये मुख्यतः ॲल्युमिनियम आणि स्टेनलेस स्टील जास्त महत्वाचं आहे. तर एज प्रिपरेशन म्हणजे काय आपण मागच्या लेसन्स मध्ये बघितलेलं आहे की एज प्रिपरेशन म्हणजे वेल्डिंग करण्यापूर्वी जॉबच्या कडांना जी काही पूर्वतयारी करावी लागते त्याला एज प्रिपरेशन असं म्हणतात. आणि हे एज प्रिपरेशन वेगवेगळ्या पद्धतीने केले जातं. त्याच पद्धतीने आपल्याला या टीग वेल्डिंग मध्ये कशा पद्धतीचं एज प्रिपरेशन करायचं ते बघू. आता याच्यामध्ये मुख्यतः जे जॉईंटचे प्रकार आहे, ज्या पद्धतीने आपल्याला इतर वेल्डिंग पद्धतीमध्ये जॉईंट्स असतात तसे इथे सुद्धा आपल्याला 5 प्रकारचे जॉईंट्स मिळतात. त्याच्यामध्ये पहिला आहे बट जॉईंट. दुसरा प्रकार आहे लॅब जॉईंट. तिसरा प्रकार आहे कॉर्नर जॉईंट. चौथा प्रकार आहे टी जॉईंट किंवा याला फिलेट सुद्धा म्हणू आपण, तर फिलेट जॉईंट. आणि 5वा प्रकार आहे एज जॉईंट. आता हे जॉईंट्स आहेत आपल्याकडे. तर याच्यामध्ये आपल्याला जे वेगवेगळे जॉईंट्स करावे लागणार आहे त्याच्यामध्ये हे 5 महत्वाचे जॉईंट्स इथे दिसत आहेत. बट जॉईंट आहे, लॅब जॉईंट आहे, कॉर्नर जॉईंट आहे, टी जॉईंट किंवा फिलेट जॉईंट आहे आणि एज जॉईंट आहे. तर हे 5 प्रकारचे जॉईंट्स या टीग वेल्डिंग पद्धतीत किंवा GTAW गॅस टंगस्टन आर्क वेल्डिंग पद्धतीमध्ये हे सर्व प्रकारचे जॉईंट्स केले जातात. आणि ह्या जॉईंट्सला काही जॉईंट्सला आपल्याला एज प्रिपरेशन आवश्यक असतं. त्यामध्ये सर्वात महत्वाचा जो जॉईंट आहे तो बट जॉईंट की ज्याला आपल्याला एज प्रिपरेशन करावं लागतं. आता हे जे जॉईंट आहे तर बट जॉईंटचे अनेक जे प्रकार आहेत त्यामध्ये आपल्याला आवश्यकता का भासते जॉईंट एज प्रिपरेशनची. तर पहिलं महत्वाचं जॉबची जाडी किंवा थिकनेस. जॉब किती थिकनेसचा आहे त्या पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये नियोजन करावं लागतं की कुठल्या प्रकारचं बट जॉईंट करायचा. स्क्वेअर बट जॉईंट करायचा. याच्यामध्ये स्क्वेअर जॉईंटचे जे प्रकार त्याच्यात स्क्वेअर बट, त्यानंतर सिंगल व्ही आणि डबल व्ही. आता याच्यामध्ये आपल्याला जास्त जाडीचे जॉब वेट करावं लागत नाही. त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त डबल व्ही पर्यंतच आपल्याला जॉईंटचं किंवा प्लेट्सचं एज प्रिपरेशन करावं लागतं. तर याच्यामध्ये महत्वाचा जो भाग आहे की ॲल्युमिनियम आणि
स्टेनलेस स्टील हे दोन धातू अशा आहेत की ज्यांचं थर्मल एक्सपान्शन किंवा थर्मल कंडक्टिव्हिटी जास्त असल्यामुळे यांना एच प्रिपरेशन करताना आपल्याला खूप विचार करून एच प्रिपरेशन करावं लागतं. तर याच्यामध्ये आपण सुरुवातीला अॅल्युमिनियमचे जॉईंट्स बघू किंवा एच प्रिपरेशन बघू. अॅल्युमिनियम धातूला कुठल्या प्रकारचं एच प्रिपरेशन करायचं. अॅल्युमिनियम किंवा त्याचे मिश्र धातू किंवा त्याचे ऑलॉय, अॅल्युमिनियम ऑलॉय. याच प्रकारचा दुसरा धातू आहे मॅग्नेशियम. तर मॅग्नेशियम हा जो धातू आहे हा जास्त करून आपण एरोप्लेन्स किंवा स्पेस एजन्सी, सॅटेलाइट वगैरे या ठिकाणी वापरला जातो. पण तो सुद्धा टिग वेल्डिंग वरच चांगल्या पद्धतीने वेल्ड होतो, म्हणून त्याला सुद्धा आपल्याला एच प्रिपरेशन करावं लागतं. त्याच्यामध्ये आपल्याला महत्वाचा भाग म्हणजे याच्यावर एक फिल्म असते, ऑक्साइड फिल्म म्हणतात तिला. तर ही जी फिल्म आहे तर ही फिल्म ब्रेक होण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने याला वेगळ्या पद्धतीचं एच प्रिपरेशन करावं लागतं. तर याच्यामध्ये अॅल्युमिनियम ज्या प्लेट्स आहेत त्यांना पहिले सर्वप्रथम आपल्याला कटिंग करावं लागतं. तर कटिंगसाठी याच्यामध्ये ज्या पद्धती आपल्याला दिलेल्या आहेत त्यामध्ये पहिले आहे प्लाझ्मा कटिंग. प्लाझ्मा प्रोसेसने आपण इथे अॅल्युमिनियम किंवा मॅग्नेशियमला कटिंग करतो. त्यानंतर कार्बन आर्क गाउजिंग, दुसरा आहे कार्बन आर्क गाउजिंग. कार्बन इलेक्ट्रोड वापरून आपण याच्यामध्ये गाउजिंग पद्धतीने आपण मटेरियल रिमूव्ह करून आपण याच्यामध्ये कटिंग किंवा ग्रुव्हिंग करू शकतो. त्यानंतर शेअरिंग, शेवटची जी पद्धत आहे ती शेअरिंग मशीनच्या सहाय्याने आपण अॅल्युमिनियम कट करून याच्यामध्ये योग्य त्या मापाच्या प्लेट्स प्रथम कट करू शकतो. आता याच्यामध्ये पुढचा महत्वाचा मुद्दा आहे की याला वेल्डिंग करताना बऱ्याच अडचणी येतात. तर याच्यामध्ये ड्रोस हा एक प्रकार आहे की ज्याच्यामध्ये ऑक्सिडाइज मेटल किंवा इम्प्युरिटीज ह्या वेल्ड मध्ये येतात. आणि त्याचं महत्वाचं कारण त्याच्यावरची फिल्म असते, जी ऑक्साईडची फिल्म असते, तिच्यामुळे ऑक्सिडाइज मेटल किंवा इम्प्युरिटीज ह्या फ्लेक्सच्या रूपाने याच्यामध्ये आपल्याला वेल्डिंग मध्ये कठीणता आणतं, वेल्डिंग करण्यासाठी त्रासदायक ठरतं. तर ह्या ज्या ऑक्सिडाइज होण्याच्या ऑक्सिडाइज होऊ नये म्हणून आपल्याला जास्त करून एच प्रिपरेशनची आवश्यकता असते. त्यामुळे पोरोसिटी किंवा ड्रॉस हा इफेक्ट त्याच्यामध्ये दिसतो की जो आपण योग्य प्रकारे एच प्रिपरेशन किंवा सरफेस क्लिनिंग. आता सरफेस क्लिनिंग एक महत्वाचा मुद्दा आहे याच्यामध्ये. तर हा अॅल्युमिनियम मध्ये खूप महत्वाचा मुद्दा आहे, सरफेस क्लिनिंग किंवा जॉब क्लिनिंग. सरफेस क्लिनिंग. तर सरफेस क्लिनिंग ही जी पद्धत आहे तर याच्यामध्ये जॉब हा विशिष्ट केमिकलच्या सहाय्याने क्लीन केला जातो आणि हा क्लीन केलेला जॉब वेल्डिंग साठी आपल्याला चांगल्या पद्धतीचं फ्युजन देतो. त्याच्यामध्ये दोन प्रकारच्या क्लिनिंगच्या पद्धती आहे. तर याच्यामध्ये पहिली पद्धत आहे केमिकल क्लिनिंग. केमिकल क्लिनिंग. तर ही जी केमिकल क्लिनिंग आहे याच्यामध्ये आपण केमिकलचा वापर करू. जे कमर्शियल दोन प्रकारचे केमिकल आहे, कमर्शियल
डिग्रीझर्स कमर्शियल डिग्रीझर्स वापरून आपण याच्यामध्ये केमिकल क्लिनिंग करू शकतो. दुसरं जे आहे ते कंपाऊंड कमर्शियल क्लिनिंग कंपाऊंड म्हणता येईल. तर कमर्शियल कंपाऊंड वापरून याच्यामध्ये आपण जॉब हा क्लीन करू शकतो, सरफेस क्लिनिंग करू शकतो वेल्डिंग पूर्वी. तर यामुळे जे काय वेल्डिंग करताना आपल्याला ऑक्सिडाइज मेटल होऊन ड्रॉस हा इफेक्ट दिसतो, तो या इम्प्युरिटीज काढून टाकतो आणि अशा प्रकारचा ड्रॉस किंवा पोरोसिटी हा इफेक्ट किंवा हे डिफेक्ट आपल्या वेल्ड मेटल मध्ये येत नाही. हा एक एज प्रिपरेशनचा भाग आहे. सरफेस क्लिनिंग सुद्धा एक प्रकारचं एज प्रिपरेशन आहे, जेणेकरून आपण केमिकलच्या साहाय्याने हे एज प्रिपरेशन करू, सरफेस क्लीन करून एक प्रकारचं एज प्रिपरेशन करतो. त्यानंतर याच्यामध्ये मेकॅनिकल क्लिनिंग दुसरा भाग आहे. मेकॅनिकल क्लिनिंग आता मेकॅनिकल क्लिनिंग आपण सर्वांनी बऱ्याचदा MS चे जॉब किंवा ऍल्युमिनियमचे जॉब किंवा इतर बरेचसे जे जॉब आहे कास्ट आयर्न, तर ह्या सर्व जॉबला आपण मेकॅनिकल क्लिनिंग जास्त वापरतो. त्याच पद्धतीने आपल्याला ऍल्युमिनियम मध्ये सुद्धा हे मेकॅनिकल क्लिनिंग वापरता येतं. याच्या सुद्धा आपल्याकडे दोन पद्धती आहेत. महत्वाच्या ज्या दोन पद्धती आहेत ज्या आपण ऍल्युमिनियमला वापरतो, त्यात आहे फायलिंग किंवा स्क्रॅपिंग. फायलिंग किंवा स्क्रॅपिंग. फायलिंग आपण फाईल वापरून, स्मूथ प्रकारची फाईल वापरून आपण हे जे काही एजेस आहे त्याचे फाईन असे आपण एज प्रिपरेशन करू शकतो ऑक्साईड काढून टाकण्यासाठी. ही क्लिनिंगची पद्धत आहे. किंवा आपण दुसरा प्रकार वापरू शकतो मेकॅनिकल मध्ये, त्याच्यामध्ये स्टेनलेस स्टील SS चा वायर ब्रश, SS चा वायर ब्रश इथे आपण वापरू शकतो. तर या दोन पद्धतीने आपण मेकॅनिकल क्लिनिंग करू शकतो. आणि या पद्धतीने या ऍल्युमिनियम मध्ये महत्वाचं एज प्रिपरेशन हे क्लिनिंग आहे. त्याच्यानंतर आपण दुसऱ्या ज्या पद्धती आहेत तर त्याच्यामध्ये एज प्रिपरेशन मध्ये आपल्याला स्क्वेअर बट जॉईंट ला कुठलंही एज प्रिपरेशन करायचं नाही. स्क्वेअर बट जॉईंट मध्ये आपल्याला फक्त क्लिनिंग करायचं आहे आणि क्लोज स्क्वेअर बट जॉईंट. पहिला जॉईंट आहे क्लोज स्क्वेअर बट जॉईंट. तर अशा पद्धतीचा क्लोज स्क्वेअर बट जॉईंट आपण इथे वापरतो. तर अशा पद्धतीने याच्यामध्ये क्लोज बट जॉईंट आपण ऍल्युमिनियम वेल्डिंग करताना करू शकतो. एज प्रिपरेशन कुठला न करता सरफेस क्लिनिंग अशा पद्धतीने करून आपण क्लोज बट जॉईंट करू शकतो. त्यानंतर याला आपण सिंगल व्ही, लाईट सिंगल व्ही, त्यानंतर डबल व्ही प्लेटच्या जाडीनुसार साधारणतः आपण 2 mm पर्यंत हा क्लोज सरफेस क्लोज स्क्वेअर बट जॉईंट करू शकतो. 2.5 to 3.15 ला आपण लाईट असा सिंगल व्ही करू शकतो, लाईट व्ही. आणि 6.3 च्या वर आपण डबल व्ही अशा प्रकारचं एज प्रिपरेशन आपण करू शकतो. तर आपल्याला हा लाईट धातू असल्यामुळे याचं जास्त एज प्रिपरेशन करावं लागत नाही. आणि टिग वेल्डिंग मध्ये लिमिटेशन असल्यामुळे जास्त जाडीचे धातू आपण वेल्डिंग करत नसल्यामुळे पुढचे जे एज प्रिपरेशन ते करायची आपल्याला गरज नसते. याच्यामध्ये ठराविक रूट गॅप ठेवून आपण वेगवेगळे जॉईंट्स, टी जॉईंट, लॅब जॉईंट, बट जॉईंट अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये करू शकतो. त्यामुळे ऍल्युमिनियम साठी फक्त क्लिनिंग महत्वाचं आहे. आता पुढचा मुद्दा
याच्यामध्ये आहे स्टेनलेस स्टीलचं एज प्रिपरेशन. तर स्टेनलेस स्टील मध्ये आपल्याला कुठल्या प्रकारचं एज प्रिपरेशन करायचं ते बघू. स्टेनलेस स्टील, आता स्टेनलेस स्टील हा धातू सुद्धा आपल्याला खूप महत्वाचा आहे, कारण अॅल्युमिनियम नंतर सर्वात उत्कृष्ट वेल्डिंग, चांगलं फिनिशिंग मधलं वेल्डिंग जे आहे टीग वेल्डिंगवर स्टेनलेस स्टीलच होतं. मोठमोठ्या इंडस्ट्रीमध्ये मोठमोठे केमिकल टँक, त्यानंतर वेगवेगळे स्टेनलेस स्टीलचे टाक्या किंवा वेगवेगळ्या ज्या कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लागतात, त्या सर्व वस्तू स्टेनलेस स्टील पासून, जसं मिल्क इंडस्ट्री किंवा फूड इंडस्ट्री याच्यामध्ये स्टेनलेस स्टीलचा वापर जास्त असतो. आणि यासाठी जे काही वेसल्स लागतात किंवा जे काही उपकरणं लागतात ते सर्व स्टेनलेस स्टीलने बनवले जातात, या धातूचा वापर करून बनवले जातात. आणि यासाठी जास्तीत जास्त टीग वेल्डिंग ही वापरली जाते. आता एज प्रिपरेशन बरोबर आपल्याला त्याची प्रोसेस, वेल्डिंग पद्धती ही सुद्धा महत्वाची आहे. तर याच्यामध्ये हा जो धातू आहे याची थर्मल कंडक्टिव्हिटी किंवा थर्मल एक्सपान्शन सर्वात जास्त आहे. थर्मल एक्सपान्शन म्हणजे उष्णतेचा गुणक याच्यामध्ये जास्त असल्या कारणाने, म्हणजे लोखंडापेक्षा 3 पट, MS पेक्षा 3 पट याचा थर्मल एक्सपान्शन हा फॅक्टर आहे, हा घटक आहे. त्यामुळे याच्यामध्ये आपल्याला एज प्रिपरेशन खूप महत्वाचं आहे, कारण एज प्रिपरेशन व्यवस्थित नाही झालं तर हा धातू जास्त वॉर्पिंग होऊ शकते किंवा याच्यामध्ये डिफेक्ट येऊ शकतात. तर याच्यामध्ये आपल्याला थर्मल एक्सपान्शन हा घटक महत्वाचा असून तो आपण लक्षात घेऊनच एज प्रिपरेशन करायचं आहे. तर याच्यामध्ये अजून एक महत्वाचा घटक हा आहे की स्टेनलेस स्टीलचे अनेक प्रकार आहेत. बेसिक जे प्रकार आहे त्याच्यामध्ये ॲस्टोनेटिक स्टील, ॲस्टोनेटिक स्टील, ॲस्टोनेटिक स्टील, त्यानंतर मार्टेनिस्टिक स्टील, आणि तिसरा प्रकार आहे फेरायटिक स्टील. फेरायटिक स्टील, असे 3 महत्वाचे प्रकार याच्यामध्ये आपल्याला दिसतात आणि याचा वापर होतो. त्यामुळे सर्वात जास्त ॲस्टेनेटिक स्टील वापरलं जातं. आणि यासाठी आपल्याला ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत एज प्रिपरेशन बरोबर, तर त्या सुद्धा आपण ध्यानात घ्यायच्या आहेत की हे 3 प्रकारचे जे स्टील आहेत तर त्या स्टीलचा वापर जास्त प्रमाणात होत असल्यामुळे या स्टीलला आपल्याला कुठल्या प्रकारचं एज प्रिपरेशन, कोणत्या प्रकारच्या स्टीलला कुठल्या प्रकारचं एज प्रिपरेशन करायचं आहे हे महत्वाचं आहे. तर याच्यामध्ये एक महत्वाचा घटक असा आहे की या स्टीलला आपल्याला जिग्स आणि फिक्सर, एक्सपान्शन जास्त असल्यामुळे जिग्स आणि फिक्सरचा सुद्धा आपल्याला याच्यामध्ये वापर करावा लागतो. याच्यामध्ये जिग्स आणि फिक्सर, जिग्स आणि फिक्सर हे वापरून आपल्याला एज प्रिपरेशन सुद्धा करावं लागतं, कारण याचं थर्मल एक्सपान्शन जास्त आहे. शिवाय वेल्डिंग नंतर याला पोस्ट हिटिंगची सुद्धा आपल्याला आवश्यकता असते. पोस्ट हिटिंग, जॉब संपल्यानंतर तो वार्पिंग होऊ नये किंवा वेडावाकडा होऊ नये, तर त्यासाठी आपल्याला पोस्ट हिटिंग सुद्धा महत्वाची आहे. कारण याचा थर्मल एक्सपान्शन म्हणजे प्रसरणशीलता, औष्णिक प्रसरणशीलता, उष्णता दिल्यानंतर जी प्रसरणशीलता ती जास्त असल्यामुळे याला आपल्याला ह्या गोष्टी जिग्स, फिक्सर आणि पोस्ट हिटिंग हे पण महत्वाचं आहे. शिवाय याच्यामध्ये वेल्डिंग केल्यानंतर किंवा वेल्डिंग करताना जर पाईप असेल किंवा एखादा हेवी जॉब असेल तर त्याला विरुद्ध साईडने आपल्याला पर्जिंग गॅस सुद्धा, पर्जिंग
चे नियोजन करावं लागते. आता पर्चिंग म्हणजे काय, तर पर्चिंग याचा अर्थ असा की जेव्हा आपण बट जॉईंट वेल्डिंग करतो तर बट जॉईंट वरच्या बाजूने आपण वेल्डिंग करत असतो आणि तो थिन पातळ असला किंवा 3 mm 4 mm असला तर त्याला विरुद्ध बाजूने सुद्धा आपल्याला गॅस पुरवावा लागतो बट जॉईंटच्या बाबतीत. आणि ट्यूब्स किंवा पाईप्स स्टेनलेस स्टील पाईप असेल तरी त्याला पाईपच्या आतमध्ये पर्चिंग गॅस एक्स्ट्रा आपल्याला सप्लाय करावा लागतो की जेणेकरून खालचा जो भाग आहे त्याचा व्यवस्थित असा वेल्डिंग व्हावा. त्याच्यात ऑक्साईड, तर ऑक्साईड आणि ऑक्सिडेशन किंवा लॅक ऑफ फ्युजन या गोष्टी याच्यामध्ये येऊ शकतात. त्यासाठी पर्जिंग एक महत्वाचा याच्यामध्ये घटक आहे की जो सुद्धा आपल्याला एज प्रिपरेशन बरोबर इथे आपल्याला त्याचं नियोजन करावं लागतं. आता याच्यामध्ये आपल्याला वेल्डिंगचे जे पासेस आहे त्याच्यावर पण एज प्रिपरेशन अवलंबून असतं. म्हणजे तुम्ही किती पास वेल्डिंग करणार, साधारणतः 1 पास 2 पास. पास म्हणजे पहिला रन मारल्यानंतर दुसरा रन मारणे, याला त्याच सेम बीडवर फायलिंग मशीनिंग करून दुसरा रन मारणे, याला पासेस म्हणतात. तर ह्या पासेसचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागतो. तर याच्यामध्ये आपल्याला साधारणतः 1 ते 5 mm पर्यंत सिंगल पास मध्ये आपलं काम होतं. सिंगल पास मध्ये आपण वेल्डिंग करू शकतो. पण 6.3 पेक्षा जास्त जाडीचे, जास्त थिकनेस असलेले जॉब किंवा प्लेट्स याला आपल्याला डबल पासचं वेल्डिंग करावं लागतं. तर अशा पद्धतीने याच्यामध्ये बऱ्याचदा आपल्याला बेकिंग बार सुद्धा बसवावा लागतो जेणेकरून जॉब मध्ये जी थर्मल एक्सपान्शनची जो गुणधर्म आहे तो आपल्याला कंट्रोल करावा लागतो. त्यामुळे ही वेल्डिंग अवघड आहे. त्यासाठी आपल्याला एज प्रिपरेशनवर जास्त लक्ष द्यावं लागतं. तर आपल्याला प्रॉपर जिग्स फिक्चर, त्यानंतर पर्जिंग गॅस, त्यानंतर आपल्याला जिग्स फिक्चर, पर्जिंग गॅस आणि पासेस या सर्व गोष्टींचं ध्यान ठेवून जे काही एज प्रिपरेशन करावं लागतं ते आपण आता बघू. तर याच्यामध्ये आपल्याला महत्वाचं जॉबच्या जाडीनुसार तर साधारणतः 2 mm, आता आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला हा जॉब साधारणतः 2 mm च्या आतला आहे आणि ह्या जॉबला आपण स्क्वेअर बट जॉईंट, क्लोज स्क्वेअर बट जॉईंट अशा पद्धतीचे आपण इथे जॉईंट करू शकतो. तर याला कुठलंही एज प्रिपरेशन न करता क्लिनिंग, सरफेस क्लिनिंग आणि फिनिशिंग, जॉबला सरफेस क्लिनिंग किंवा मशीनिंग करून जॉब आल्यानंतर योग्य त्या लांबी रुंदी जॉब आल्यानंतर अशा प्रकारचं क्लोज बट जॉईंटचं एज प्रिपरेशन आपण करून इथे आपण हाफ जॉईंट करू शकतो. त्यानंतर 2.0 ते 3.15 पर्यंत जाडीच्या प्लेटला आपल्याला लाईट असा सिंगल व्ही असा इथे करता येतो. ऍक्च्युली 2 mm पेक्षा जास्त जाडीवर आपल्याला 2.5 पेक्षा जास्त जाडीवर हा सिंगल व्ही करायचा असतो. 2.5 थिकनेस पर्यंत आपल्याला कुठल्याही एज प्रिपरेशनची आवश्यकता नाही. त्याच्या वरच्या म्हणजे 3.15 ची जर प्लेट असेल तर त्यातून आपण 2.5 वजा करून उरलेल्या भागामध्ये अशा प्रकारचं 60 ते 80 असा इन्क्लुडेड अँगल ठेवून, हा पूर्ण असा इन्क्लुडेड अँगल ठेवून आपण सिंगल व्ही हा जॉब करू शकतो. आता ह्या जॉबला म्हणजे जाडीप्रमाणे 2.0 ते 3.15 ह्या दरम्यानच्या प्लेटला आपण साधारणतः 2.5 वजा करून उरलेल्या प्लेटचा सिंगल व्ही करू शकतो. आणि याचा अॅक्युट अँगल हा 60 ते 80 च्या दरम्यान, जास्तीत जास्त 80 डिग्री एवढा अँगल ठेवून आपण याला टी वेल्डिंगच्या सहाय्याने, गॅस टंगस्टन आर्क वेल्डिंगच्या सहाय्याने वेल्डिंग करू शकतो. तर याच्यामध्ये आपण 1 किंवा 2 पास सुद्धा मारू शकतो. तर एक रन आपण वरच्या बाजूने, डबल ऑपरेटर असेल तर विरुद्ध बाजूने आपण याला रन मारू शकतो. तर अशा पद्धतीने या स्टेनलेस स्टील साठी या प्रकारचे एज प्रिपरेशन याच्यामध्ये केलं जातं.
त्यानंतर सी नंबरची जी आकृती आहे ती आहे 6.3 पेक्षा जास्त जाडीची जॉब. आता 6.3 जाडीची प्लेट असून हिला सुद्धा आपल्याला डबल व्ही अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये डबल व्ही करू शकतो. आणि डबल व्ही चा जो इन्क्लुडेड अँगल आहे तो 90 डिग्री एवढा ठेवू शकतो. तर 90 डिग्री एवढा ऍक्युट अँगल किंवा याला इन्क्लुडेड अँगल म्हणतो आपण. तर इन्क्लुडेड अँगल हा 90 डिग्री ठेवू सिंगल व्ही साठी. म्हणजे एक व्हीव्हेल अँगल साधारणतः 45 डिग्री पाहिजे. आणि या पद्धतीने दोन्ही साईडला आपण सिंगल व्ही अशा पद्धतीने करून डबल ऑपरेटरच्या साहाय्याने दोन्ही साईडला 2 रन मारून अशा पद्धतीचं 5 mm किंवा 6.3 एवढ्या जाडीच्या प्लेटला वेल्डिंग GTAW च्या साहाय्याने करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण स्टेनलेस स्टील या धातूला एज प्रिपरेशन करतो. त्यानंतर आपल्याला MS साठी सुद्धा अशा पद्धतीचं वेल्डिंग करता येतं. तर MS हा धातू जास्त वापरात येत असल्यामुळे तर ह्या प्लेटला सुद्धा आपण साधारणतः स्टेनलेस स्टील सारखंच एज प्रिपरेशन करू शकतो. त्याच्यामध्ये स्क्वेअर बट जॉईंट अशा पद्धतीने स्क्वेअर बट जॉईंटला रूट गॅप ठेवून साधारणतः कमीत कमी रूट गॅप ठेवून किंवा क्लोज स्क्वेअर बट जॉईंट करून आपण याच्यामध्ये एज प्रिपरेशन न करता किंवा प्लेट फायलिंग करून स्क्वेअर करून आपण अशा पद्धतीने सिंगल व्ही MS प्लेट मध्ये करू शकतो. त्यानंतर आपल्याला सिंगल व्ही हा याच्यामध्ये करता येतो. तर सिंगल व्ही ला आपल्याला साधारणतः 1.5 एवढा आपण प्लेट सोडून तिच्या वरच्या बाजूला सिंगल व्ही करू शकतो. अशाच पद्धतीने डबल व्ही सुद्धा करू शकतो. तर या प्लेटच्या जाडी प्रमाणे आपल्याला सिंगल व्ही किंवा डबल व्ही या पद्धतीने एज प्रिपरेशन MS साठी करू शकतो. तर शक्यतो GTAW मध्ये जास्तीत जास्त 6.3 एवढ्या जाडीच्या प्लेट वेल्ड होत असल्यामुळे डबल व्ही पेक्षा जास्त एज प्रिपरेशन याच्यामध्ये होत नाही. आणि जे स्पेशल प्रकारचे जॉब असतात त्यांना स्पेशल प्रकारच्या GTAW च्या मशीन ऑटोमॅटिक किंवा रोबोटिक मशीनच्या सहाय्याने टी वेल्डिंग केलं जातं. त्यामुळे मॅन्युअल असं यामध्ये एज प्रिपरेशन करण्याची आवश्यकता येत नाही. आणि जे काही एज प्रिपरेशन केलं जातं ते ऑटोमॅटिक मशीनच्या सहाय्याने हेवी जॉबला केलं जातं. आणि त्या पद्धतीने याच्यामध्ये आपण एज प्रिपरेशन हा जास्त आपल्याला स्टेनलेस स्टील आणि अॅल्युमिनियम मध्ये महत्वाचा असतो. त्यामुळे इथे आपण अॅल्युमिनियम किंवा स्टेनलेस स्टील हे दोनच धातू एज प्रिपरेशन साठी महत्वाचे असल्यामुळे MS वर जास्त आपल्याला फायलिंग करावं लागत नाही किंवा एज प्रिपरेशन करावं लागत नाही. स्क्वेअर बट जॉईंट, सिंगल व्ही आणि डबल व्ही या व्यतिरिक्त आपण एज प्रिपरेशन याच्यामध्ये करत नाही. तर अशा पद्धतीने एज प्रिपरेशन हा महत्वाचा लेसन याच्यामध्ये आपल्याला एज प्रिपरेशन आणि सरफेस क्लिनिंग ह्या दोन गोष्टी महत्वाच्या होत्या. ते आपण ह्या टॉपिक मध्ये कव्हर केल्या. पुढच्या तासाला आपण टीकच्या ज्या काही राहिलेल्या टॉपिक्स त्या पूर्ण करणार आहोत. धन्यवाद.